मित्रांनो, आता आपण जनावरं घेऊन आलो आहोत आपली गुरं चारण्याकरता। तर आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतर इतकं लांब घेऊन जनावरं आलात तरी पण इकडं जनावराला खाण्यासाठी नाही। म्हणजे जनावरं म्हणजे आमचे हे गाई म्हशी वासरं, याला आम्ही गुरं किंवा जनावरं म्हणता मित्रांनो। तर आज खूप लांब घेऊन आलात तरी पण इकडं सुद्धा तेवढं खाण्याकरता नाही, पाहू शकता मित्रांनो। आणि त्या साईडला पलीकडून रस्त्याच्या साईडला खात आहेत, अलीकडल्या साईडनं आहेत माझ्याकडून काही। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हाला आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आजचा असा व्हिडिओ आहे, तर आपण कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर अंतर एवढा आपल्याला पार करायचं आहे, कारण की खूप जनावरांकरता गुरांकरता खाण्याकरता नसल्यामुळे आज आम्हाला लांबवर जनावरं घेऊन जायचं आहे। आणि पलीकडून आहेत, तर इकडल्या साईडला बघायचं म्हणलं तर हा कापूस उगवलेला आहे, पण हे कापूस मेंढरासाठी चारण्याकरता दिलेला आहे मित्रांनो। आपल्याला मध्ये जमत नाही, त्यामुळे आपण रस्त्याच्या साईडनं चारत आहोत। आणि आपल्याला असं आज थोडं ह्यांना गुळी टाकायचं आहे, कारण ह्यांची पोटाची आपदा झालेली आहे, त्याच्याकरता लवकर जरा जायचं अर्ध्या तासाने आणि त्यांना गटुडी टाकायची, दावण भरायची गुळ्याने, असं त्याला आज टाकायचं आहे बघा मित्रांनो। आणि त्या मेंढकऱ्यांचे तिथं घोडी ते आहे बघा, तुम्हाला दाखवतो मित्रांनो। त्या मेंढकरी जे मेंढकरी आहेत त्यांचे इथं पसारा आहे, त्यांची घोडे हे बांधलेले आहेत ह्या ठिकाणी, तुम्हाला दाखवतो। त्याच्याकरता हा एक कापूस उगवलेला आहे, पण आपल्याला नाही जमत त्याच्यात चालण्याकरता, तर त्यांची तुम्हाला घोडी दाखवू शकता, दिसते का। आणि त्यांची गाडी मेंढकऱ्यांची, आणि त्यांचा मुक्काम इथं आजचा। आम्ही चारत आलो खूप लांबवर बघा मित्रांनो। बघा मित्रांनो, त्या साईडला त्यांचं झोपण्याचं साहित्य आतरून पांघरून आणि खानावळ खाद्य त्या साईडला आहे त्यांचं, म्हणजे ताटं भासणं असेल काही ते आहे। आणि ह्या रस्त्याच्या साईडलाच गाडी लावलेली आहे, त्यांची गाडी आहे ही। आणि ती एक घोडी आहे बघा, घोडं, आणि त्यांचा मुक्काम जिथं असेल तिथं ते पसारा ठेवायचा आणि घेऊन जायचं, तसं असतं। हे माणसाचं जीवन आहे मित्रांनो। जर त्याला कामं असतात, जर कोणी मेंढकरी तर कोणी शेरकळी तर कोणी ढोरं राखतं, असं मित्रांनो हे खेडेगावाकडं पाहायला भेटतं मित्रांनो। असं आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला। आजचा व्हिडिओ बघा, आजचा हा व्हिडिओ जनावरं चारता बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आणि त्या साईडला खाण्याकरता तेवढं नाही, पण बघा ती घोडी किती मस्त आहे, पिलू पाहू शकता मित्रांनो। बघा घोडी आहे त्यांची, चौकात त्या साईडला आहे, पाहू शकता मित्रांनो घोडी त्यांची मेंढकऱ्यांची आहेत। आणि त्या मेंढ्या तळ्यावर बसवलेल्या आहेत पाणी पाजून, आणि त्यांचा मुक्काम ह्या ठिकाणी आहे, आमच्या गावाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतर जवळपास आहे, असा आहे त्यांचा मुक्काम या ठिकाणी। आम्ही आलो चारण्याकरता बघा मित्रांनो, कसं वातावरण आहे आमच्या गावाकडील खेडेगावाकडील, असं निसर्गरम्य वातावरणात हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि बघा कसं आभाळ दिसतंय, हे रस्त्याच्या साईडनं चारावं लागतं मित्रांनो। अजून तेवढं रानं उगवले नाहीत, जे थोडे फार उगवलेले आहेत, पण ते मेंढरायला शेळ्याला बसवण्याकरता दिलेले आहेत, त्याच्यामुळे जनावरांची गुरांची थोडी आपदा आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। तरी ह्या साईडला आहे म्हणायचं खायला, तरी जनावरं थोडीफार बम झालेत खाऊन, पाणी पाजून आम्ही पण तळ्याहून आणलेत। आणि ह्या साईडला जाऊन बघावं म्हणलं होतं खायला आहे का नाही, पण आहे खाण्याकरता म्हणून बनवलेलं आहे बघा, पाहू शकता मित्रांनो। बघा मित्रांनो घोडे पाहू शकता तुम्ही, हे जे आहे मेंढकऱ्याचं घोडं आहे मित्रांनो, आणि ते त्याच्यावर पसारा घेऊन जातात, गावगाव फिरतात, म्हणून घोडे हे वापरतात मित्रांनो। तिकडे बी आहे एक घोडी गेलेली आहे, बारकं छोटं पिलू आहे ते त्या घोडी अशी। आणि आम्ही चारत छोटा असं आलो।
मित्रांनो ह्याच्यात 2-3 गायी दुधाला चांगले आहेत, दूध पण चांगलं देतात मित्रांनो. एक म्हैस आहे, ती बी दुधाला खास आहे, तिला पेंड असते घरी. मित्रांनो बघा, कोणी तेवढं जनावर हे गुरं आता ठेवत नाही, कारण खाण्याकरता नसल्यामुळं. पण हे शेतकरी मालक, हे आमचा मालक जास्त, त्यांना शेती असल्यामुळे जनावर त्यांच्या पिढीने पिढीपासून आहेत आणि अजून मोडलेली नाहीत. फक्त गावात म्हणलं तर 2च कप आहेत आमच्या. मग असं दुसरीकडे कुठेही तेवढं पाहायला भेटत नाही. भेटतात मग घरोघरी एखादी गाय किंवा म्हैस असंच. पण एवढं 1.5 खंडी 2 खंडी कोणी नाही सांभाळत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. ही जे समदळीचं झाड आहे, लग्नामध्ये हिचा वापर होते देवकच्या वेळेस. या फाट्याचा मित्रांनो हे कुऱ्हाडीला बांधतात समदळ. कसे आमचे गुरं हे रमून खात आहेत बघा, सळवीत नाहीत. इकडं खायला आहे, ह्या साईडला जरा मस्त आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तिथं खाण्यासाठी आहे, काही गोळी सांडलेला आहे, तिथं खातील बघा मित्रांनो. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.